चालता येत नव्हतं, पायाची शिर दुखायची, महिन्याला 3,000च्या गोळ्या लागायच्या. आपल्याला जर चालताच येत नाही तर काय जायचं, कुठे लग्नाला नाही, कुठे दसऱ्याला नाही. एवढी सवय आई आपली होती, आता कसं काय ताट झाली. सरांबद्दल सांगते ना, सर पण आपल्या मुलांपेक्षा जास्त जीव लागायच्यात. हौसाबाई नारायण चौधरी, राहणार उदापूर. मी तुझं वय किती आई? माझं वय आहे 65. बर, तू इथे येण्याआधी तुला काय काय त्रास होता त्याबद्दल एकदा सविस्तर माहिती सांगशील सर? मला इथे येण्याआधी भरपूर त्रास होता. चालता येत नव्हतं, पायाची शिर दुखायची, एक चेकअप झालेली शिर ती दुखायची अंगठ्यापर्यंत. परत 10-15 मिनिटं चालले ना तर बसायच लागायचं. भरपूर त्रास होता. मी इथे आल्यापासून. इथे येण्याआधी तू घरामध्ये काही काम करत होती का? काहीच नाही. 3 वर्ष मी मग भरपूर दवाखान्यात गेले पुण्याला. 1 लाख. साधारणतः तुला मोरे फिजिओथेरपी सेंटर मध्ये येण्याआधी किती खर्च आलेला आहे? मला ते 1.5 वर्ष 1 लाख रुपयाच्या पुढून खर्च आलेला आहे. हे डॉक्टर कर, त्या गोळ्या घे, आमचं कर, मालिश कर, भरपूर केलं. 1-2 वर्ष तर काहीच फरक नाही. मग इथं गावामध्ये थेरपी आल्यानंतर, जाहिरात आल्यानंतर मी तुला काहीतरी मला वाटते ऑपरेशन करायला सांगितलं. साधारणतः किती खर्च एमआरआय काढला होता, तर एमआरआय सांगितलं ऑपरेशनच करायला 1.5 लाख रुपये खर्च सांगितला होता. मोरे फिजिओथेरपी सेंटर बद्दल तुला माहिती कोणी दिली? मला जाहिरात आली ना त्या टायमाला कोणी माहिती नाही दिली. मी स्वतः आले. मग आल्यापासून 2 महिने मला संपूर्ण हे घेतलं, थेरपी घेतली. 2 महिन्यानंतर मग मला चांगलाच फरक वाटायला लागला. मग मी 1 दिवस नसं काढा केला. दररोजची नीती नाही मानी. पहिल्या याला बसलाच असायची. पहिल्या इथे आल्यापासून तुला काय काय फरक पडलेला? म्हणजे तुझी जी डाव्या पायाची शिर दुखत होती त्या शिरेला कसं काय? डाव्या पायाची शिर राहिली, परत सूज येत होती, ती सूज पण कमी झाली. कंबर दुखत होती, कंबर पण बरी झाली. मी आता 90% मला फरक पडलेला नाही. तुला साधारणतः किती खर्च आलेला आहे? नाही, फक्त कपडे घेतली 400-500 रुपये गेले असते. आणि एक जण काढायला पैसे गेले ना, तेवढेच गेले. इथे येण्याआधीच्या 3,000च्या तुला महिन्याला गोळ्या चालू होत्या, नाही. आता मला वर्ष होती, महिन्याला 3,000च्या गोळ्या लागायच्या. आता वर्ष होती ना, एक गोळी पण नाही. पण इथं आल्यापासून सुरुवातच गोळ्यांची बंद केली. बघा, म्हणजे आईच्या ज्या गोळ्या आणि मी जेव्हा काम पण नव्हते करीत, आता सगळं काम करते. दोन्ही टाइम मला स्वयंपाक पण करते, शेती पण जाते, शेती पण काही ना तर काही करीत असते. मी आता कामातून सुरुवातीला तसं पहिल्यापासून नव्हते करीत ना, त्याच्या आधी करीत होते ना, तसं परत सुरुवात करायला लागली कामाची. बर, आता तू गेले 2 महिने इथे थेरपीला नव्हती, तेव्हा तुला काही त्रास झाल्यासारखा वाटला का? नाही वाटलं. 2-2.5 महिने मी पुण्याला होते, पण काही वाटलं नाही, व्यवस्थित. मग सर्व आई बाबांना तू काय संदेश देणार? सांगणार आहे, दररोज लवकर यायचं, थेरपीला 1 दिवस सुद्धा खाडा नाही करायचा, नीतीनेमाने. इथं आल्या देवाचं नाम होतं. परत सर पण चांगले सेवा आपल्याला करतात, आनंदी राहायचं नेहमी. तुला सरांबद्दल आणि मॅडम बद्दल काय वाटतं? सरांबद्दल सांगते ना, सर पण आपल्या मुलांपेक्षा जास्त जीव लागायच्यात. आपल्याला जर चालताच येत नाही तर काय जायचं, कुठे लग्नाला नाही, कुठे दसऱ्याला नाही. आणि मॅडम पण म्हणजे इथं असं आलं का असं वाटतं जाऊ पण नाही, पण आता जाणंच नाही ना आपल्या काय सांगते सर मॅडम, काय सांगते ना, आपण येते माने त्यांच्या वाणी आपलं हे करायचं, व्यवस्थित ऐकायचं. कशी थेरपी घ्यायची, कशी नाही ते पण सांगतात. मला परिवार कवरनी आईच्या दृष्टीने इतका फरक पडला, मी 90% फरक पडलाच. फक्त 10% आता काय ना काय दुखणारच थोडं वय झालं. एकदा आपल्या परिवार कवच बेडसाठी मला नातेवाईकात सुद्धा मी जात नव्हते 2 वर्ष. दसऱ्याला तर नाही, वर चढायला लागायचं, खाली उतरायला लागायचं. वर चढलं तर बसायला लागायचं, परत खाली चढायचं, माणसात जापर्यंत आपण तिथे बसून राहायचं, मग माणसात जाऊन बसायचं. म्हणजे तिथून पुढे मी जातच नसतं. मग आता मी बाजारला पण येते, दिवसभर बाजारला पण बसते. मला बरेच त्रास सगळी आम्ही ओळखतो का?
कमळाला मिळता होता. होता तुम्ही तर नाही जेवढं जगाला राहतात मग आता आपलं इलाजच नाही. तुम्हाला जर आईना काही प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही विचारू शकता. 90% फरक पडणार सगळ्यांना 100%च. पण नीतीनेमाने येणे आणि नीतीनेमाने जाणे व्यवस्थित राहणे आपलं गाव नाही आरोग्य घरी गेले आपण व्यवस्थित करणे. आता कामाचं काय नाही मी आता सगळं काम करते बायांबरोबर सुद्धा या म्हणायला जाते कामाला. तर मला पहिले इथून तिथे चालता येत नव्हते मी आज बायांबरोबर पाठ घेते. पण आता मी करीत नाही आपल्याला काय लागायचं जास्त नाही करायचं. वाकून चालत होती त्याला कसं काय वाटते तुला? वाकून मी ताटच चालते आता मग सगळी म्हणतात नातेवाईक तिथे शेजारी सगळी म्हणतात एवढी सगळी आई वाकली होती आता कसं काय ताट झाली ताट म्हणायची जगायला लागली ना आता. आम्ही आल्यापासून 1 रुपया खर्च नाही पण सरांचा गुण आलेला मग ती 2 मुलं मला सर मला 2 मुलं मिळाल्या त्यांनी अजूनपर्यंत या मुली त्या मुली नाही त्या नाती ती 2 मुलं आहेत ही 2 मुलं मिळाली देवानी मिळाली मला खरंच. गरीब असो वा श्रीमंत असो म्हातारा तरणा वाटही खडतर ओलांडून वाहतो जीवनाचा झरणा प्रकाशाने तव जीवन सजले अनफुलली जीवन ज्योती रे उगीच मनी आता चिंता कशाला जीवन साथी आहे मोरे थेरपी मोरे थेरपी मोरे